नमस्कार. मी वैद्य सौरभ जोशी. आपली जी एक मालिका सुरू आहे, अस्वास्थ्यकर जीवनशैली बदलण्याकडे एक एक पाऊल, ह्यातल्या आजच्या ह्या 4थ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काही जणांच्या गेल्या काही सत्रातल्या अडचणी बघून मी या काही विशेष सूचना आपल्यासमोर सादर करतोय की स्लाइड्स आपल्याला पूर्ण दिसत नाहीत काही जणांना, तर आपण आपला फोन लँडस्केप मोडमध्ये आडवा धरावा आणि प्रसंगी त्याच्यावर डबल टॅप करून आपण अपेक्षित आहे तशा पद्धतीने झूम इन झूम आउट करून चित्र स्पष्ट होईल असं करून घ्यावं. मीटिंग दरम्यान काही प्रश्न पडले असतील तर आपण ते नक्की नोंदवावे आणि शेवटी विचारावेत. विशेष म्हणजे आपले माईक आणि कॅमेरा दोन्ही व्याख्यानादरम्यानही बंद ठेवा आणि अन्य कोणाचे प्रश्न सुरू असतील किंवा प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये सुद्धा आपण जर विचारलेला नसेल प्रश्न किंवा विचारला तर त्यानंतर आपला माईक आठवणीने बंद करा. आपण सुरुवात धन्वंतरी स्तवनाने करूया. नमामि धन्वन्तरिम् आदिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपङ्कजं लोके जरारुग्भयमृत्युनाशनं दातारमीशं विविधौषधीनाम् अमृतार्थी देवदैत्ये केले उदधिमंथना त्यातुनी जो वरी आला विश्वाच्या स्वास्थ्य रक्षणा विष्णूंचा अंश प्रत्यक्ष असा धन्वंतरी प्रभो करो कल्याण विश्वाचे सुधा कलशधारी हा विख्यात कीर्ति भगवन् स्वयमेव नामे धन्वंतरी करिदुरी विपदा जगाची संपादिला निज बळेची हविर्विभाग आयुष्य वेद जनका मुसे प्रणाम. जय भगवान धन्वंतरी. तर आजचा आपला विषय आहे जेवणाची वेळ कशी ठरवावी, अर्थात वेळच्या वेळी जेवण घेणं कसं शक्य होईल. अनेकांचे प्रश्न होते की धावपळीच्या काळामध्ये आमच्या जेवणाच्या वेळात चुकतात आणि जेवण नेमकी वेळ कोणती घ्यावी घड्याळाची. काही जण संध्याकाळी लवकर जेवावं, काही 7च्या आत जेवावं, 7:30च्या आत जेवावं, सकाळी नाश्ता घ्यावा का त्यावेळेस जेवण करावं, दुपारी किती वाजता जेवावं, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपण आजच्या ह्या सत्राची योजना केलेली आहे. सुरुवातीलाच कोणासाठी नाही त्याचे मी इथे विशेष उल्लेख करतो. ज्यांना आयुर्वेदाबद्दल किंवा एकंदरीतच त्यांच्या आरोग्याबद्दल अनास्था आहे त्यांच्यासाठी हे व्याख्यान नाही आहे. जे स्वतः बलवान अग्नी आहे, भरपूर प्रखर असं भूक चांगली आहे, पचन चांगलं आहे, शरीराने निरोगी सुदृढ आहेत, त्यासोबतच मानसिकदृष्ट्या पण ते सबळ आहेत, अशांसाठी हे नियम नाही आहेत. ज्यांचा उत्तम व्यायाम आहे, नियमित चांगला व्यायाम करता आहेत, वयाने तरुण किंवा वाढत्या वयाची लहान मुलं आहेत, त्यांना ह्यातले काही नियम लागू पडत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या आहारामध्ये पुरेसं तेलतूप आहे त्यांच्यासाठी ह्या जेवणाच्या वेळा किंवा असे काही निर्बंध नियम तुलनेने शिथिल करता येण्यासारखी स्थिती आहे. आपण हा विषय का घेतो आहोत तर गेल्या सत्रामध्ये आपण एका वेळेस किती जेवावे ह्याबद्दल चर्चा केली. पण जेवण योग्य वेळी घेतले तरच त्याचे हवे ते फायदे किंवा लाभ आपल्याला दिसतात. किंवा आपण म्हणतो की हा पदार्थ असा फळ देतो, बलवान आहे, परंतु ते बळ आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा ते आपण त्या योग्य वेळेला घेतलं, भुकेच्या वेळेला घेतलं. ही वेळ सर्वांना प्राय घड्याळी वेळा धरून दिवसाचे नियोजन करतात का. म्हणजे सामान्यपणे लोकांचं जे दिवसाचं नियोजन असतं ते जेवणाची वेळ त्यांनी ठरवलेली असते, नाश्त्याची वेळ ठरवलेली असते, रात्रीची वेळ पुढे मागे होते, पण ती पण साधारण ठरलेली असते की इतक्या वाजता जेवायला बसायचं. तर ह्या विषयावरती आयुर्वेदात काय आहे चर्चा किंवा त्याबद्दल काय निर्देश आपल्याला शास्त्रात मिळतात ह्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हा आपल्या दर सत्रातला महत्त्वाचा मुद्दा आहे.
आपले वैयक्तिक आरोग्याच्या समस्यांसाठी आपण सरसकट सार्वजनिक सल्ले आचरणात आणू नयेत असं आमचं वैयक्तिक मत आहे. आपण ह्यावर नक्की चिंतन करावं. सरसकट सगळ्यांना एकसारखा नियम आयुर्वेदामध्ये कुठेही फारसे नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी नियमाला अपवाद आहेत. आपली परिस्थिती, आपली क्षमता ह्यानुसार ते बदलतात. आजच्या सत्राचं जे एक महत्त्वाचं पायाभूत सूत्र आहे ते हे आहे की तुम्हाला जर आरोग्य टिकवायचं असेल किंवा आरोग्यपूर्ण आयुष्य जगायचं असेल, 100 वर्षापर्यंत जगायचं असेल, तर तुमची जेवणाची वेळ ही नक्की असली पाहिजे, नियोजित असली पाहिजे. ठरल्या वेळेला भूक लागल्यावरती आपण जेवण केलं पाहिजे आणि सातत्याने ही वेळ आपण टिकवली पाहिजे. म्हणजे आज दुपारी 12ला जेवलो, तर उद्या सकाळी 9ला जेवलो, तर परवा दुपारी 3 वाजता जेवलो, असं काही आपलं तंत्र नसावं. असंच रात्रीच्या वेळेचं पण आहे. कधीतरी संध्याकाळी 7लाच जेवण होईल, कधीतरी 8 वाजता होईल, कधीतरी 10 वाजले, कधी अगदीच उशीर झाला, चित्रपट, टेलिव्हिजन असे याच्यामध्ये गुंतून पडल्यामुळे रात्री 11, 11:30ला जेवायला बसलो. आता अनेकांना हे अतिरेकी वाटेल असे विचार, पण प्रत्यक्षात असे लोक आहेत, असे रुग्ण आम्ही बघतो की रात्री 11, 11:30ला ते ताटावर बसतात. काही ठिकाणी रात्रीच्या विशिष्ट सिरियल संपल्यानंतर गृहिणी स्वयंपाकाचं काम काय आहे काय नाही ते बघायला किचनमध्ये एंट्री घेतात. तोपर्यंत त्यांच्याकडे स्वयंपाक शिजत पण नाही संध्याकाळचा. तर आपल्याला जर असं नको आहे, आपल्याला जर आरोग्य टिकवायचं आहे, कुठल्याही प्रकारे जीवनशैलीजन्य जे विकार आहेत ते आपल्याला नको असतील, तर आपल्या जेवणाच्या वेळा ह्या सुरळीत आणि नियोजित हव्यात. आपल्याला ह्या व्याख्यान किंवा ह्या सत्राच्या शेवटी काय मिळणार आहे, तर आयुर्वेदानुसार जेवणाची नेमकी वेळ कशी ओळखावी आणि खरी भूक कुठली आहे. काही जणांना खोटी भूक पण लागते. फार जणांना माहिती नाही आहे खरी आणि खोटी भूकमध्ये फरक असतो किंवा असं काही आहे म्हणून. घड्याळी वेळ आणि पचनाची वेळ हा काय प्रकार आहे, हा पण आपण एक विषय बघणार आहोत. बहुतेकांचे संदर्भ जेव्हा हा विषय पाहिला असेल त्यांनी, तर त्यांच्यानुसार घड्याळी वेळ आपल्याला काहीतरी कळेल असं वाटतं की हे इतक्या वाजता जेवायला सांगतील व नाश्ता इतक्या अमुक वेळेला करा, जेवण दुपारचं ह्या वेळेला करा, सायंकाळी इतक्या वेळेस नाश्ता किंवा जेवण करा, असं आपण काही सांगू असं अनेकांच्या अपेक्षा असतील. परंतु तसं काय आहे नेमकं हे आपण व्याख्यानात बघूया. भोजनाची गती, किती वेळात जेवावं हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळ म्हटल्यावरती वेळ हा सगळ्यांना व्याप्त करणारा घटक आहे. झाडं, पानं, फुलं, अगदी सूर्य, चंद्र सगळ्यांच्या वेळा ठरलेल्या आहेत आणि त्या वेळांमध्ये आपण बांधलेलो आहोत सगळे आपलं आयुष्य. तर जेवणाची पण एक वेळ असावी, किती वेळात उरकावं जेवण. अन्यथा निवांत अर्धा पाऊण तास ताटावर बसून जेवणारे आहेत आणि अगदीच बराबर 5-10 मिनटात जेवण संपवून लगेच उठणारे ताटावरनं असे पण लोक आपण बघतो. जेवणाच्या वेळेचं महत्त्व काय आपण शेवटी बघणार आहोत. डिस्क्लेमर आहे, विशेष आहे, कारण हे सत्र केवळ माहितीसाठी आहे. आपल्या वैयक्तिक आरोग्य समस्या आणि काही अडचणी असतील तर आपण नक्की आपल्या वैद्यांशी संपर्कात असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण उपचार किंवा सल्ला मसलत करून निर्णय घ्यावेत. काही जणांना ह्या डिस्क्लेमरचा त्रास होऊ शकतो, त्यांना वाटू शकतं की मग आम्ही हे ऐकू कशाला. परंतु ही माहिती कानावर असावी ह्याचं कारण, अनेक जण आज आयुर्वेदाची चिकित्सा घेण्यासाठी उत्सुक असतात, पुढे येऊन चिकित्सा घेतात, परंतु काही आयुर्वेदातलं कुठलंही मूलभूत ज्ञान फारसं आपल्याला शैक्षणिक कुठल्याही मार्गदर्शनात मिळत नाही. आमचा प्रयत्न हा असं मार्गदर्शन उपलब्ध करण्याचाच आहे. तर आपलं आयुष्य हे 3 ट्रायपॉडवर आहे. इथे कॅमेरा म्हणजे आपलं आयुष्य असं असेल आणि तो स्थिर ठेवायचा असेल तर आपला आहार, आपले झोप, आपली निद्रा आणि आपला आनंद या तिन्हींचा आपल्याला मेळ घालता आला पाहिजे. आता हा मेळ कसा घालणार, कारण प्रत्येकाबद्दल निर्देश शास्त्रामध्ये आहेत की झोप कधी घ्यावी, जेवण कधी घ्यावं, झोप किती घ्यावी, जेवण किती घ्यावं, कधी झोपू नये, कधी जेवू नये आणि कशा प्रकारे हे सगळं करावं ह्याचे निर्देश आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्यातला आहाराबद्दलच आपण चर्चा करतो आहोत. आहाराची वेळ म्हटली की प्रायोरिटीचा विषय येतो. इफ इट इज इम्पॉर्टंट टू यू, यू विल फाइंड अ वे. इफ नॉट, यू विल फाइंड ॲन एक्सक्यूज. आपल्याला आपलं जेवण हे आरोग्य टिकवण्याचं एक विशेष साधन आहे आणि त्याच्याशिवाय आपण नाहीच आहोत. रादर उपाशी राहून आपण काही जगू शकत नाही. मग त्या जेवणाला आपण जर महत्त्व दिलं, आपल्याला आठवत असेल तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये भोजन किंवा जेवण ह्याला आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, सामाजिक आहे, सगळ्या पद्धतीने त्याला महत्त्व आलेलं आहे.
आपल्या प्रत्येक संस्कारामध्ये, आपल्या प्रत्येक समारंभामध्ये भोजनाला महत्त्व आहे. अगदी छोटीशी पूजा जरी केली तरी त्या ठिकाणी हातावर देण्यासाठी का होईना प्रसाद देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तर असं हे भोजन, ज्याला अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे, इथपर्यंत अन्नाचं कौतुक आपल्याकडे पाहायला मिळतं. तर ते एक यज्ञ म्हणून आहे. जाणी जे यज्ञ कर्म, आपल्याला आठवत असेल तर बालपणी आपण हा पण श्लोक ताटावर बसताना पाठ केला असेल की उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. थोडक्यात आपण जेवतोय म्हणजे काहीतरी एक मेकॅनिकल ॲक्शन नाही आहे, तर एक ते आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक तिन्ही स्तरावरती काम करणारी एक यज्ञ प्रक्रिया आहे ती. तेव्हा तिला वेळ आपल्याला द्यायचा आहे, तर ती आपली वेळ ही प्रायोरिटी असली पाहिजे. जेवणाच्या वेळेला आपण महत्त्व दिलंच पाहिजे. का, कसं, याच्याबद्दल आपण चर्चा करूया. साधारण 2 वेळा आपण या ठिकाणी चर्चेला घेतो आहोत. 2 वेळा म्हणजे बहुतेकांना ही इकडची वेळ आहे, बाहेरची घड्याळामध्ये किती वाजले म्हणजे जेवावं अशी अपेक्षा असेल. सकाळी इतक्या वाजता नाश्ता, कारण असे डाएट चार्ट्स तुम्हाला नेटवरती पाहायला मिळतील. काही ठिकाणी असे सल्ले पण मिळतात की इतक्या वाजता हे खा, अर्ली उठल्या उठल्या काय खा, मग नाश्त्याला काय खा, म्हणजे तिथून सुरुवात होते. मग नाश्ता झाला की मधलं काही स्नॅक्स, मग दुपारचं जेवण, मग पुन्हा इव्हिनिंगचं स्नॅक्स, मग पुन्हा संध्याकाळचं किंवा रात्रीचं जेवण, आणि पुन्हा रात्री झोपताना पण काही खाण्याचे, किंवा प्रसंगी रात्रीतनं जाग आली मधनं तरी खाण्यासाठी, इथपर्यंत आपल्याला सल्ला आणि हे माहिती किंवा अशा पद्धतीचे रुग्ण आम्ही पाहतो की जे असे विचित्र काहीतरी खाण्यापिण्याचे एक शेड्यूल त्यांनी तयार केलेलं असतं. कधीतरी स्वतःहून केलेलं असतं, कधी कोणाच्या सल्ल्याने केलेलं असतं, पण तो हे घड्याळी वेळ अशी आहे. आणि दुसरी वेळ आपण बघतो आहोत की आपल्या मुखामध्ये अन्न घेतल्यानंतर ते पचून त्याचा मळ तयार होऊन ते बाहेर पडेपर्यंतची एक वेळ आहे, जिला आज GTT इंग्लिशमध्ये म्हणतात, गट ट्रान्झिट टाईम. अन्न पोटात गेल्यानंतर किंवा मुखामध्ये गेल्यानंतर गुदातनं त्याचा मळ होऊन बाहेर पडेपर्यंत किती वेळ जाऊ शकतो, याबद्दल त्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. तर आयुर्वेद हा मात्र ह्या वेळेवरती जास्ती आपल्याला फोकस करायला सांगतो. हे मी इथे सुरुवातीलाच नमूद करतो आहे, म्हणजे आपण आपल्या अपेक्षा स्पष्ट असाव्यात की आपण कुठल्या संदर्भात हे आजचं सत्र घेतो आहोत. आता हे सगळे नियम का आहेत, तर अजीर्ण टाळणे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत मूलभूत मुद्दा आहे. कारण का, अजीर्ण हे रोगानिकस्य, रोगानिक म्हणजे रोगांच्या समूहाचं कारण आहे. एक रोग नाही होत. आजचे जीवनशैलीजन्य विकार ज्यांना म्हणतो, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हे कसे आहेत, हे एकटे नाही आहेत. हे एकटे आले तर ते एकटे येत नाहीत, त्यांच्याबरोबर समूह आहे. तुम्हाला हायपरटेन्शन असेल तर तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम असतील, तुम्हाला किडनीचे प्रॉब्लेम होऊ शकतात, तुम्हाला स्ट्रोक बसू शकतो, तुम्हाला काहीही होऊ शकतं जर तुम्हाला हे एक त्रास असतील तर. अशा पद्धतीचं हे अजीर्ण आहे की जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा समूह तुमच्या पुढे उपस्थित करतं. साधारण त्याचे कारणं अनेक आहेत. आजच्या व्याख्यानाच्या संदर्भातली त्याची कारणं ही अशी आहेत की भूक असताना उपवास करायचा. म्हणजे भूक लागलेली आहे, पण आता घड्याळी वेळ आपली जी आहे ती समजा लंच आवर हा दुपारी 1 वाजताचा आहे आणि तुम्हाला 11 वाजताच भूक लागलेली आहे, तर काय करणार? हे एक कारण आहे. कारण तुम्ही नंतर जेव्हा जेवायला बसणार तेव्हा भूक गेलेली आहे आणि तुम्हाला ते जेवणाची वेळ तीच आहे, त्यामुळे ते जेवता येणार नाही. म्हणजे त्यावेळेस तर जेवावं लागणार आहे, पुन्हा नंतर खाता येणार नाही आहे म्हणून. किंवा भूक नसताना जेवण हा एक विशेष आत्ताच्या जीवनशैलीमधला दोष आहे. आपल्याला भूक लागली आहे की नाही ह्याचा विचार न करता केवळ वेळ झाली म्हणून नाश्ता उरका, केवळ वेळ झाली म्हणून जेवण करा, असे साधारण सगळ्यांचे हे आहेत. जे लोक रिटायर्ड झालेले आहेत त्यांची पण अशीच परिस्थिती आहे की त्यांना काही वेळेचं हे नाही, पण जेवणाच्या वेळा पाळायच्या हा एक त्यांचा सर्व्हिस किंवा सेवेमध्ये असतानाचा पण त्यांचा परिपाठ असेल. तोच परिपाठ ते प्रयत्नपूर्वक नंतरही पाळतात, पण तिथे भूक असते का हा प्रश्न तिथे अडचणीचा येतो. खरं सुवर्णमध्ये काय आहे, तर तुम्हाला भूक पण आहे आणि जेवणाची त्यावेळेस तुम्हाला वेळ पण उपलब्ध आहे. तर एक इथे विषय तो समय से पहले भाग्य से अधिक अशी अनेक दुकानांमध्ये लिहिलेली पाटी असते. तसं जेवण हे वेळे अगोदर किंवा वेळेनंतर, टळून गेल्यानंतर. आता ती वेळ कुठली, तर ती नक्कीच घड्याळी वेळ नाही, ती वेळ आहे तुमची भुकेची वेळ. तर त्या वेळेच्या अगोदर किंवा त्या वेळेच्या नंतर अशा दोन्ही वेळेस जर आपण अन्न घेत असू तर आपल्याला नक्कीच अजीर्ण आणि त्यातनं होणारे अन्य विकार, रोग हे समोर येऊ शकतात. येतीलच असं नाही. वेळेवर जेवण करावं, कालभोजी स्यात् असा आयुर्वेदातला दंडक आहे. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे वेळेवरती जेवा.
आता आपण त्या संदर्भातच माहिती घेत आहोत. तर इथे एक टेंटेटिव्ह वेळ दिलेली आहे की तुम्ही तोंडामध्ये जेवण किती वेळ ठेवतात. एखादा घास 1 मिनटं, तिथून तो गिळून पोटामध्ये जाईपर्यंत 4 ते 8 सेकंद जातात. पुढे पोटातल्या त्या पहिल्या पिशवीमध्ये स्टमकमध्ये तो 2 ते 4 तास राहतो. तिथून पुढे छोट्या आतड्यांमध्ये 3 ते 5 तास राहतो आणि मोठ्या आतड्यामध्ये पुढे 10 तासापासून पुढे काही दिवसांपर्यंत आपलं अन्नाचा पचनाचा व्यवहार हा चालू असतो. तर ही वेळ आहे जी महत्त्वाची आहे. ही आपल्याला दाखवते की आपलं पोटाची आतली स्थिती काय आहे. जसं स्वयंपाकघरामध्ये आपले भांडे किती स्वच्छ आहेत. आपण स्वच्छ भांड्यांमध्ये स्वयंपाक करतो ना, ताजे धुतलेले भांडे असतील ते घेतो. खरकट्या उष्ट्या अशा घाणेरड्या भांड्यामध्ये सहसा आपण घरात स्वयंपाक करत नाही. हां, बाहेर करतात. रोड साईड जे फूड मिळतं त्या ठिकाणी असे प्रकार आपण डोळ्यांनी बघतो. परंतु सामान्यपणे आपल्या घरच्या स्वयंपाकामध्ये आपण अशा पद्धतीने जेवत नाही. तर हे जेवण वेळेवरती घ्यावं. इथे महत्त्वाचं आहे की ते नाती द्रुत नाती विलंबित, म्हणजे खूप घाई गडबडीत भराभर गिळू नये आणि अगदी निवांत गप्पा मारत, टी व्ही पाहत, मोबाईलवरती कोणाशी फोन आला म्हणून तो घेऊन मग पुन्हा पुढचं जेवण अर्धं, किंवा जेवणावरच्या ताटावरनं उठून काही कामं करून पुन्हा ताटावर बसून पुन्हा उठून पुन्हा असं, म्हणजे खात चालत फिरत खाणं, गप्पा मारत. विशेषतः लग्न आणि पार्टी अशा ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे जेवण करणारे अनेक लोक आपण बघू शकतो की ते निवांत जेवतात गप्पा मारत. पार्टी असते किंवा त्या ठिकाणी गप्पा मारणं हा उद्देश मुख्य असतो, जेवण सेकंडरी असतं. सो असं जेवण आपल्याला टाळायला हवं. वेळेवर जेवायला पाहिजे, कारण आपण पोटात जे अन्न घेतो आहे तिथून ते पूर्ण पचून पूर्ण होईपर्यंत एक त्याला टाईम फ्रेम आहे ठरलेली. जसं आपल्याला शौचाचा वेग येतो, लघवीचा वेग येतो, झोपेचा सुद्धा वेग येत असतो, तसाच आपल्याला भुकेचा सुद्धा वेग येतो, आवेग येतो. असं व्हायला हवं वास्तवात रोज आपल्याला, की मला आता अस्वस्थ झालो आहे, मला खूप भूक लागलेली आहे. जसं पाण्याचं पाणी पण आपल्याला रोज तहान लागली पाहिजे. अशी तहान लागली पाहिजे की बा आता मला पाणी नाही मिळालं तर मी इथेच प्राण सोडेल की काय. पण सहसा आजच्या जीवनशैलीमध्ये सामान्यपणे अनेकांना तहान नसताना पाणी पिण्याची सवय आहे, तशीच ही भूक नसताना जेवण्याची पण सवय आहे. आता मला निघायचं आहे ऑफिसला, मी काय करू? मला चहा, बिस्किट, नाश्ता काहीतरी खाल्लं पाहिजे. ते खातात आणि मग पुढे जातात. जे मोठे शहर आहे जिथे त्यांना प्रवास पण लांबचा करावा लागतो कामाच्या ठिकाणी जायला, अशाही ठिकाणी रस्त्यामध्ये खायची काही व्यवस्था असते. मग कुठेतरी थांबून खातील बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, किंवा बरोबर काहीतरी डबा घेतील आणि तो खात ते प्रवास करतात आणि पुढे जातात. तर इथे मूळ वेग असा आहे की आपल्याला भुकेचा आवेग आला पाहिजे आणि तो आल्यावरती आपण जेवतो आहोत, तर आपल्याला पोट साफ होण्याच्या पण तक्रारी फारशा राहणार नाहीत. पण आवेग नसताना तुम्ही जेवत असाल तर पोटामध्ये अगोदरचाच मळ किंवा अगोदरचंच आतड्यांमधला जे काही अन्नाचे अंश आहेत ते पुरेसे पुढे गेलेले नाही आहेत आणि त्याच वेळेस तुम्ही वरचं जेवण घेता आहात. एक उदाहरण देता येतं ह्यामध्ये की आपण एखाद्या पातेलीमध्ये तांदूळ आणि पाणी घालून ते शिजायला ठेवलं. तांदूळ शिजतायत की नाही शिजतायत, पुढच्या 15 मिनिटांनी पुन्हा तुम्ही त्याच्यात तांदूळ टाकले, पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकलं. असंच चालत राहिलं तर साधारण तासा-2 तासांनी तुम्ही जेव्हा पुन्हा गॅस बंद कराल तेव्हा लक्षात येईल की तुम्ही प्रत्येक वेळेस दर 15-20 मिनिटांनी त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाकले, पुन्हा थोडं पाणी टाकलं, पुन्हा थोडे पाणी, असं करत ज्या कुठल्या एका मिनिटाला किंवा एका क्षणाला तुम्ही तो गॅस बंद कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की काही भाताचे शीतं ही अत्यंत कच्ची आहेत आणि काही अगदी म्हणजे अति शिजलेली आहे, प्रसंगी जळालेली पण असू शकतात. पाण्याची पण ती स्थिती असेल. तर थोडक्यात आपल्या हाती असं काहीतरी न भात आहे न तांदूळ आहे अशी मधली काहीतरी स्थिती लागेल. जेवणाच्या वेळेच्या बाबतीमध्ये हे फार महत्त्वाचं आहे की आपलं अगोदरचं अन्न आपण जर पचलेलं नसेल आणि आपण दुसरं अन्न जेवत असू, वारंवार वरनं काही खात असू, तर आपल्याला अशा पद्धतीचं जे अन्नाचं प्रॉडक्ट आहे, जे आपल्या अंगामध्ये रस तयार व्हायला पाहिजे, अन्नाचं पचनाचं जे फळ आहे की चांगला रस तयार व्हावा, चांगलं रक्त तयार व्हावं आणि त्यातून पुढे आपलं शरीर सुदृढपणे निरोगी अशा स्वरूपामध्ये वाढावं, ते मिळण्याऐवजी त्या शरीराला तिथे वेगळंच काहीतरी मिळतं आहे. जे मिळायला हवं होतं ते न मिळता वेगळं काहीतरी. जसं आपल्याला स्वयंपाकघरामध्ये भात तयार होणं असं अपेक्षित होतं, परंतु भात तयार न होता वेगळेच काहीतरी तयार झालं, ज्याला आपण विकृती म्हणू. ती काहीतरी वाईट घाणेरडं तयार झालं आहे. त्याच्यात भातही नाही आहे, तांदूळही आहेत, म्हणजे पूर्ण शिजलेला जळालेला भात पण आहे, तोच वेळेस कच्चा पण आहे की जो खायला पण लागणार नाही आहे चांगला. तो जसा आपण खाणार नाही आहे
तो जसा आपण टाकून देण्याच्या स्थितीत येईल तसं शरीराचं ह्या ठिकाणी होतं आहे की शरीर तुम्ही जे काही वेळी अवेळी खाल्लेलं आहे, भूक नसताना खाल्लेलं आहे, क्षुधेचा आवेग नसताना खाल्लेलं आहे, ते तुमच्या शरीरामध्ये पचणार नाही आहे, ते तुमच्या शरीरामध्ये स्वीकारलं जाणार नाही. ज्यावेळेस ते स्वीकारलं जाणार नाही तेव्हा ते शरीरात तर तुम्ही ढकललेलं आहे पोटात तोंडातनं, त्यावेळेस ते जे उरलेलं असेल, जे अंगात जाणार नाही, ज्याला आजच्या भाषेमध्ये ॲसिमिलेशन म्हणतात, जे ओढलं जाणार नाही, ओढलं तरी ते शरीरामध्ये तुमच्या वेगवेगळ्या पेशींपर्यंत त्याचं व्यवस्था लागणार नाही, त्यावेळेस त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला सूज येणार, वाढ होणार, काहीतरी केमिकल जे काही शुगर वाढली, कोलेस्ट्रॉल वाढला, अजून काही अशा स्वरूपात त्याच्या वाढी आणि त्याचे दोष पुढे आपल्याला दिसतात आणि त्यातनं रोग सुरू होतात. तेव्हा वेळेवरती जेवण घ्या, तेव्हा तुम्हाला वेळेवरती संडासला पण जाता येईल, असं हे गणित आहे. अनेकांना वाटेल की बा आम्हाला तर पोटच साफ होत नाही. पोट साफ न होण्याची अनेक कारणं आहेत, पण त्यातलं हे एक कारण आहे की तुमची भुकेची वेळ टळून गेल्यावरती किंवा भूक नसताना तुम्ही अगोदर जेवत असाल तर तुमचं मल जो आहे तो चांगला तयार होणार नाही आणि दोष तयार होतील त्यात. खरी गंमत काय आहे तर आपण जी मगा बघितली ती घड्याळाची वेळ आणि तुमच्या पोटाची वेळ ह्यांचा ताळमेळ बसवता यायला हवा. साधारणपणे जे कोणी काम करता आहेत, बाहेर पडता आहेत, त्यांच्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या, कामाच्या ठिकाणी नोकरीच्या वेळा ह्या ठरलेल्या आहेत आणि त्या वेळांच्या सापेक्ष त्यांचं पोट काम करायला लागलं तर कुठेतरी त्यांना समस्या येणार नाही आहेत. म्हणजे कामाच्या ठिकाणी नाश्त्याची वेळ माझी 9 वाजताची आहे आणि बरोबर मला 9 वाजताच नाश्ता लागतो आणि मला तेव्हाच भूक लागते, मी तिथे पोचल्यावर नाश्ता करतो, तर हे सुखाचं आहे. दुपारी मला 1 वाजता जेवणाची वेळ आहे कामाच्या ठिकाणी, त्यावेळेस मला बरोबर भूक लागलेली असते आणि मी 1 वाजता जेवण करतो. सायंकाळी मी घरी आल्यावर 7, 7:15, 7:30ला पुन्हा मला भूक लागते आणि त्यावेळेस घरात पण स्वयंपाक तयार असतो आणि मी जेवतो. असं ज्यांचं आहे तर ते सुखी म्हणता येतील अशा स्वरूपाचे आहेत. ह्याला कारण काय तर त्यांचा आहार माफक असतो, म्हणजे पुरेसं जेवतात. आपण मागच्या सत्रात बघितलं आहे की ते अति पोट भरून जेवत नसतील, पुरेसं जेवतायत म्हणजे त्यांना दुसरी भूक वेळेवरती लागेल, हा मुद्दा आहे. तुम्ही अगोदरच जेवण अति जेवले तर तुमची पुढची भूक त्यातनं बिघडते. मग तुमची जेवणाची वेळ 1ची असली तर तुम्हाला दुपारी 3ला भूक लागली आणि तुम्हाला त्यावेळेस वेळ नाही आहे, कामात आहात, तर तुम्ही त्यावेळेस जेवण घेऊ शकणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही जेवणाच्या वेळेला जेवण करून घेतात 1 वाजता आणि मग तिथे हा मगा सांगितल्यासारखा शिजणाऱ्या तांदूळामध्ये पुन्हा तांदूळ टाकण्यासारखा दोष तयार होतो आणि मग दोष तयार झाल्यावर त्यातनं व्याधी तयार होतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, आपल्याला ही ताळमेळ जर बसवायची असेल तर आपला व्यायाम चांगला हवा, आपल्याला चालणं फिरणं हवं. नुसतं बसून आपलं आयुष्य जात असेल तर आपली ही घड्याळाची आणि पोटाची वेळ एकत्र येऊ शकत नाही. चालल्या फिरण्यामुळे पोटातले अवयव जे आहेत ते कार्यक्षम होतात आणि व्यायामामुळे त्यांचं जे काही वेळा आहेत आपण मागा बघितल्या त्या, कुठल्या अवयवातनं किती वेळात अन्न पुढे जायला हवं हे तुमच्या हालचालींची सापेक्ष आहे. पुढचं महत्त्वाचं की तुमच्या आहारामध्ये पुरेसं तेलतूप आहे का. अगदीच कोरडं जेवता आहात की कमी फॅटचं ह्या एका लेबलखाली तुम्ही जेवण घेत असाल तरी तुमच्या ह्या वेळा बिघडू शकतात आणि वेळच्या वेळी जेवण घेतलं किंवा नाही घेतलं तरी तुमच्या पोटातलं हे जे गणित आहे आतड्यांचं ते बिघडतं, तेलतूप पुरेसं नसेल तर. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या जेवणाला पचण्यासाठी तुम्ही वेळ देता आहात का. मग म्हटल्याप्रमाणे सकाळचं पोसायच्या आतच, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यायचा की तो गरजेचा आहे का नाही हा विषय वेगळा, पण त्यावेळेस भूक आहे का तर नाही. भूक असली तरी तुम्ही चहा पिऊन तो मारून टाकणार. किंवा काही जण उठून गरम पाणी, गार पाणी काहीतरी पिण्याचे, लिंबू पाणी असे प्रयोग करतात. मग हे गरज आहे का तर माहीत नाही, पिऊन टाकतात. पुन्हा खाण्याची काहीतरी नाश्त्याची वेळ होते, पुन्हा त्यावेळेस खातात. पुन्हा पुढे कामाच्या ठिकाणी जाताना रस्त्यात कुठे चहा किंवा गेल्या गेल्या तिथला चहा, अशा काहीतरी वेळी अवेळी खाण्याच्या ज्या सवयी आहेत याच्यामध्ये आपण हा वेळ देत नाही आहे. पहिलं जे भांड्यात पडलेलं आहे ते शिजायच्या आतच त्या खरकट्या भांड्यामध्ये तुम्ही दुसरं जर काही टाकलं तर ते काहीतरी वेगळंच तयार होईल ना. ती भाजी तयार होणार नाही तशी, तसं चांगला पुलाव तयार होऊ शकणार नाही, तशी चांगली खिचडी होणार नाही. कारण का तर अगोदरचं भांड्यातलं शिजायच्या आतच तुम्ही त्याच्यामध्ये दुसरं टाकता आहात. तर हा कालभोजी अर्थात पूर्ण पचन होऊ देणं आणि त्यानंतर आपला पुढचा आहार घेणं यासाठी वेळ द्यायची आपल्याला सवय करणं गरजेचं आहे. आता वेळ द्यायची म्हणजे घड्याळी वेळ टाळून हे आपल्याला शक्य करायचं आहे. इथे मी एक उदाहरण दिलेलं आहे. वेट लॉससाठी जे कुठेतरी असतात असे प्लॅन वेगवेगळे, किंवा अर्ली मॉर्निंग उठल्या उठल्या काहीतरी खायचं, काय सोक्ड आल्मॉन्ड्स विथ द आल्मॉन्ड स्किन अँड अ ग्लास ऑफ वॉर्म वॉटर.
असे सल्ले असतात. खूप ठिकाणी खूप जणं देतील. ते प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या क्षमतेने करावे. आमचा सल्ला असा आहे, शास्त्र असं सांगतं की हे असे अतिरेकी खाण्याचे प्रयोग करू नये. भूक लागते का? भुकेच्या सापेक्ष आपल्या वेळा आहेत का? उठल्या उठल्या भूक लागत असेल तर खावं, नाही असं नाही आहे. पण ती पण एक विकृती आहे. कारण मे बी तुम्हाला काहीतरी तुमच्यामध्ये दोष असतील म्हणून उठल्या उठल्या खूप तहान लागते, उठल्या उठल्या खूप भूक लागते, किंवा एकांगी काही असं वेळी अवेळी खाण्याची एक म्हणजे त्याला म्हणतो ना, एक इम्पल्स येतो. बिंज इटिंग म्हणतात त्याला. वेळी अवेळी वेळ आलं, मनात आलं की खायचं. असे लोक काहीतरी टायर्ड शेड्यूल करतात तयार वेगवेगळे. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, पुन्हा स्नॅक्स, मग लंच, मग इव्हिनिंग स्नॅक्स, मग डिनर आणि पोस्ट डिनर पुन्हा. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे अगदी झोपताना पण, अर्थात दिवसभर चरत राहायचं, बकरीसारखं खात राहायचं, असं काही आपल्याकडे वर्णन केलेलं नाही आहे. आणि हे आपल्याला अडचणीत आणतं. सतत तोंडाचं काहीतरी काम चालू ठेवणं हे काही अपेक्षित नाही आहे. या ठिकाणी एक उदाहरण अजून देता येईल. आपल्यापैकी जर कोणी बँकेमध्ये काम करत असतील कर्मचारी म्हणून, तर तुमच्या लक्षात येतं साधारणपणे बँकेला कामाची वेळ असते. सामान्य लोकांसाठी जी काही जाणं येणं, बँकेत जाणं, ती साधारण 10-11 वाजता सुरू होते आणि दुपारी 3 किंवा 4 वाजेपर्यंत बँकेचं काम चालतं. हे कोणासाठी? जे गिऱ्हाईक आहेत, बँकेचे जे खातेदार आहेत त्यांच्यासाठी. परंतु बँक खरंच तेवढाच वेळ काम करते का? तर नक्कीच नाही. बँकेचं काम सकाळी 8:30-9 वाजता सुरू होतं आणि रात्री प्रसंगी काही परिस्थितीमध्ये तर ते रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत पण चालवावं लागतं. का? तर तुमचं तोंड उघडतं, म्हणजे बँकेचं दार उघडतं ते आपल्यासाठी, ते केवळ 10 ते 3, 10 ते 4 वगैरे ह्या वेळामध्ये. परंतु सामान्यपणे काम करणारी यंत्रणा त्यानंतर आणि त्या अगोदर दोन्ही वेळेस काम करते. आपल्या जेवणाचं पण असंच आहे. आपण खातो त्यावेळेपुरतं आपलं जरी तोंड उघडत असलं तरी ते तोंडात गेलेलं अन्न पुढे पचनासाठी बराच वेळ लागत असतो आणि तो वेळ देण्याची आपली तयारी असावी लागते. त्या उलट आपण जेव्हा असं घड्याळी वेळा लावतो की इतक्या वाजता मी हे जेवणार, इतक्या वाजता मी हे खाणार, असं काही आपण जेव्हा करतो तेव्हा आपण ते काम फक्त उघडून बँक उघडणं आणि आतमध्ये लोक घेणं एवढंच करतो. याच्याने बँकेवरचा लोड वाढतो. ज्यावेळेस गर्दी असते बँकेमध्ये, तुम्ही बघा मोठ्या मोठ्या SBI सारखी बँक आहे, खूप गर्दी असते. पण तिथे असं आहे की ती गर्दी मॅनेज झाली जरी प्रसंगी, तरी त्या गर्दीनंतर उरलेले कामं करायला पण खूप वेळ लागतो तेवढाच त्या लोकांना. म्हणजे काय थोडक्यात, तर आपल्या पोटामध्ये जे अन्न जात आहे त्या अन्नावरती काम करायला शरीराला वेळ देणं आपण गरजेचं आहे. हा कालभोजीचा अजून एक अर्थ आहे. हा दुसरा मुद्दा आहे की तुम्ही स्वाधीन असले पाहिजे. म्हणजे तुमच्या पोटाची, तुमच्या भुकेची, तुमची क्षमता ह्याच्याबद्दल तुम्ही सजग असले पाहिजे आणि त्याला चिटकून राहिलं पाहिजे. त्या गोष्टींना सोडून देऊन चालणार नाही. इथे एक मी दासबोधातलं वचन घेतलं की नित्यनेम सांडू नये, अभ्यास बुडू देऊ नये. अभ्यास म्हणजे तुमच्या सवयी, नियमित ज्या तुम्ही करता आहात त्या. अर्थात हे आपण आरोग्यशास्त्रदृष्ट्या बघतो आहोत. परतंत्र होऊ नये काही केल्या, घड्याळाचे गुलाम होऊ नका. हा तुमचा चॉईस आहे. तुम्हाला भूक असेल तेव्हा जेवता आलं पाहिजे आणि त्याच वेळेस जेवलं पाहिजे, हा सामान्य आहे. हे बऱ्याचदा जे गिऱ्हाईकं करतात, म्हणजे दुकान व्यवसायिक आहेत, ज्यांना धंदा आहे, वेळा आहेत, त्या ठिकाणी पण हा आवेग बऱ्याचदा मारला जातो. तिथे अन्य अनेक आवेग आहेत. लघवीला झालं, समोर गिऱ्हाईक आहे, गर्दी आहे, तो माणूस उठून पाणी पिऊ नाही शकत आहे. किंवा आत्ताच्या काळामध्ये ऑनलाईन हे सकाळी काय म्हणतात आता, इंट्राडे ट्रेडिंग करतात, असे बोल्टवर बसलेले शेअर मार्केटमध्ये असंही लोक आम्ही बघतो की ते सकाळी 9ला बसले तर दुपारी 3:30 पर्यंत त्यांना हालता येत नाही, हलत नाहीत जागेवरून. इतके ते मनाने पण व्यग्र असतात आणि शरीराने पण त्यांना एका ठिकाणी बसणं भाग असतं. तर हे असं परतंत्र ज्यांचं जगणं आहे त्यांच्यासाठी वेळेवरती जेवण हे जरा कठीण आहे. त्यामुळे हा निवड तुमची आहे. जेवण सकाळ सायंकाळ अनेकांचे प्रश्न असतात. 2 वेळेस जेवावं, 3 वेळेस खावं, 4 वेळेस खावं वगैरे वगैरे, वेळा काय असावी. तर एक ढोबळ माहिती मी म्हणून इथे काही सांगून ठेवतो की शक्यतो रात्री उशिरा जेवण टाळायचं. उशिरा म्हणजे कसं आहे, तर आपल्या भारतामध्ये जैन कम्युनिटी आहे, तुम्हाला माहिती असेल. त्यांचं एक खूप चांगलं तत्त्व आहे की ते एकदा संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की त्याच्यापुढे जे उजेड आहे तो असेपर्यंतच त्यांचा आहार घेतात आणि नंतर पुढे ते पूर्णपणे उपवास ठेवतात. रात्रीचं भोजन ते टाळतात. तर ही खूप ज्याला म्हणता येईल ना आरोग्यकारक हितकर सवय आहे. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी नक्की अशा पद्धतीचं जेवणाचा व्यवहार ठेवता आला तर नक्की ठेवावा की ज्यायोगे त्यांचं रात्रीचं जेवण उशिरा होणार नाही.
रात्रीचं जेवण उशिरा नाही झालं तर सगळ्यात पहिला फायदा होतो की पहाटे लवकर उठता येतं, कारण जेवण पूर्णपणे पचलेलं असतं, सकाळी उत्साह असतो. अनेकांचं आपण बघतो सकाळी उठल्यावर सांधे गच्च असतात, अंग जड असतं, आळस असतो आणि प्रसंगी 6 वाजता उठायची वेळ लावली तरी सकाळी 7:30-8 होऊन जातात, तरी सकाळी उठवत नाही. याचं मुख्य कारण रात्री उशिरा जेवण घेतल्यामुळे त्याचं जे अजीर्ण आहे, त्याचा जो गच्चपणा आहे, गुरूपणा आहे अंगामधला, तो आपल्याला आळस देतो, तो आपल्याला जडता देतो, आपल्यामध्ये त्याच्याने उत्साह येत नाही. दुसरा मुद्दा आहे की सकाळी जर उशिरा जेवले असाल चुकीच्या वेळेला किंवा प्रसंगी जड जेवण झालं असेल, पूर्णावरणाचं असेल, सणासमारंभाचं असेल, तर आपण संध्याकाळी शक्यतो उपवास करावा किंवा अगदीच शक्य असेल तर लघु आहार घ्यावा. रात्री उशीर झाला असेल जेवणासाठी आणि जड अन्न घेतलं असेल तर सकाळी मात्र उपवास करावा. सकाळी लघु अन्न पण नको, दूध नको, चहा नको, असं आपल्याला खरं धोरण ठेवायला हवं. म्हणजे सकाळचं जेवण थोडंसं कमी पचलेलं असताना रात्री थोडं खाल्लं तर हे एक वेळ चालू शकतं, परंतु गेल्या 24 तासामध्ये मी काल सकाळपासून आज सकाळपर्यंत खाल्लेलं माझं अजूनही पचलेलं नाही आहे आणि तरी मी सकाळी उठून काहीतरी चहा, बिस्किट, दूध, टोस्ट काहीतरी खायला उभा राहतो किंवा खातोच. हे मात्र दोषकर आहे. ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यामध्ये आतमध्ये ज्याला म्हणता येईल नासलेलं दूध लागलेलं आहे, तुम्ही ते भांडं धुतलंच नाही आहे, थोडंसं चमच्याभर दूध आतमध्ये आहे नासलेलं, आणि त्याच वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये ताजं आलेलं दूध आजचं टाकलं, तर ते असं तिथे काही लोकशाही काम करत नाही आहे की चांगलं दूध खूप आहे त्याच्यामुळे नासकं दूध त्याच्यापुढे चांगलं होऊन गेलं, असं होत नाही. होतं उलटं. चमच्याभर जरी नासकं दूध असलं तर ते नासकं दूध चांगल्या घंडाभर दुधाला खराब करतं. त्यामुळे आपलं जर जेवण दिवसभरामध्ये खाल्लेलं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पचलेलं नसेल तर अशा वेळेस सकाळीसुद्धा उपवास करावा, अन्न घेऊ नये. चांगली भूक लागेपर्यंत, मोकळं होईपर्यंत, शरीर हलकं होईपर्यंत, प्रसन्न वाटेपर्यंत आपल्याला उपवास ठेवायला हवा. एक नियम येतो असा, पण एक याम म्हणजे साधारणपणे 6 तासाचं 2 जेवणामध्ये अंतर कमीत कमी असावं. जास्तीत जास्त असू शकतं, परंतु 6 तास तरी आपण एकदा जेवल्यावरती पुन्हा वरती काही खाऊ नये. खाऊ नये म्हणजे जेवणानंतर सरबत प्यायले, चहा प्यायले, कॉफी प्यायले, तर किंवा मधनं फळं खायचे. काही जणांना मधनं नाश्ता, आत्ता आपण बघितलं स्नॅक्स वगैरे असं असतं, तर हे आपण 6 तासाच्या अंतराने खावं असं साधारण नियम आहे. दुसरं, रात्र थंड असते, रात्री सूर्यप्रकाश नसतो आणि हालचाली पण नसतात आपल्या शरीराच्या. आपलं शरीर एक प्रकारे सिडेंटरी आहे, झोपलेलं आहे रात्रभर. तेव्हा रात्री स्वभावताच अन्न हे पचायला जड होतं. त्यामुळे आपल्याला रात्रीचं जेवण हे हलकं ठेवायचं आहे. आणि आजच्या जीवनशैलीमध्ये बरोबर उलटं होतं. कामाच्या निमित्ताने लोक डबा घेऊन बाहेर जेवतात, कामाच्या ठिकाणी जेवत आहेत, तो छोटा असतो, कमी वेळात तो उरकायचा असतो आणि घरी आल्यावरती सगळ्यांच्या बरोबर निवांत टी व्ही पाहत, गप्पा मारत, असं जे निवांत जेवण आहे त्याचंच गोडधोड काही खायचं असेल तर ते रात्रीच खाल्लं जातं. आणि अशा पद्धतीने आपण जड अन्न हे रात्री खातो आणि रात्रीनंतर झोपतो जेवणानंतर. त्यामुळे त्याच्यातनं अजीर्णाला वाव मिळतो आणि दोष वाढायला सुरुवात होते. सकाळचा निरुत्साह, पोट साफ न होणं, सकाळी आंबट पाणी घशाशी येणं, उलट्या होणं आणि डोकं जड होणं, सकाळी उठल्यावरती डोकं दुखतं आणि निरुत्साह एकंदरच दिवसभराचा हा त्या रात्रीच्या न पचलेल्या जेवणामध्ये असतो. हा एक विषय आहे की आपली भूक फसवी असू शकते. अनेकांना असं म्हणतात ते की अहो आम्हाला उपवास नाही सहन होत, आम्हाला भूक लागतेच थोड्या थोड्या वेळाने. तर ही भूक नसते, हे बऱ्याचदा पित्त असतं, जे आपल्यामध्ये उष्णता, ऊर्जा आणि म्हणजे एक प्रकारे आग, पोटामध्ये रिकामेपणा निर्माण करतं, काहीशी आग होते, डोकं जड व्हायला लागतं, डोकं दुखायला लागतं आणि काही जणांना मळमळ होते, काही जणांना चक्कर आल्यासारखं व्हायला लागतं आणि मग त्यालाच ते भूक समजतात. किंवा प्रसंगी मानसिक धारणा पण असते की नाही माझ्याच्याने उपवास काही होणार नाही, मला जेवलंच पाहिजे, मग मला जेवलंच पाहिजे आणि खाल्लंच पाहिजे सारखं सारखं, अशी भूमिका पण असू शकते. तर ह्या फसव्या भूका आहेत. आपल्याला ह्याच्यासाठी प्रसंगी उपचार किंवा काही वेगळी पथ्य सांभाळणं गरजेचं असतं. आणि असं पित्ताचं आवरण असताना लागणारी भूक ही खोटी भूक आहे. अशा वेळेस आपण रोजचं जेवण आणि नियमित घेत असू तर आपल्यामध्ये दोष तयार होणार आहेत. आता मूळ प्रश्न पुन्हा तिथेच येऊन थांबतोय की आपली मग खरी भूक कोणती आहे. नेमकं आपल्याला
वेळ कोणती साधायची आहे, ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतो आहे. तर माझे काही प्रश्न आहेत, हे आपल्याला अनुभव येतात का? असे अनुभव असतील तर आपल्याला ती खरी भूक आहे, स्वच्छ आणि शुद्ध भूक आहे, आपण तिला म्हणू शकतो. पहिलं म्हणजे आपलं मळ आणि मूत्र स्वच्छ न अडता कुठेही स्वतंत्रपणे, म्हणजे शौचाला मी एकदा गेलो पण मन काही प्रसन्न भरलं नाही, पुन्हा जातो मी 2 तासांनी, पुन्हा मी 2-3दा संडासला जातो सकाळच्या वेळात, असं जर कुठे असेल तर त्याला आपण मुक्तपणे मळ मोकळा झाला, शुद्ध झाला शरीर असं म्हणता येत नाही. ते भांडं घासलं गेलं नाही आहे, त्याला आतमध्ये खरकटं तसंच आहे. तेच तुम्ही ताटा घेऊन तुम्ही गॅसवरती ठेवता आहात स्वयंपाकासाठी, तर ते दोषपूर्ण आहे. असंच आपलं शरीर जर मळ मोकळा सोडत नसेल, लघवीला शौचाला स्वच्छ होत नसेल, तर आपल्याला असं पद्धतीने खरी भूक लागण्याचा अनुभव नाही आहे असं म्हणावं लागेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन प्रसन्न आहे का? हृदि सुविमले असा शब्द आहे शास्त्रामध्ये. वाग्भटातलं हे सगळं सूत्र आहे. आयुर्वेदाचं एक महत्त्वाचं संहिता आहे. तर आपल्याला मनाने प्रसन्न वाटतंय का जेवणा अगोदर? का आपण खिन्न आहोत, दुःखी आहोत, कंटाळलेले आहोत, आळसावलेले आहोत, काही करावंसं वाटत नाही आणि तरी मग काहीतरी खायचं. विशेषतः टी व्ही पुढे आपल्या मनामध्ये व्यग्रता असते, आपल्याला माहीत नाही काय करायचं आहे, बसलो आहे आणि अशा वेळेस आपण काहीतरी हाताशी घेऊन बसतो आणि खात बसतो. तर हे असं मन प्रसन्न नसताना खाणं. दुसरं दोष, आपले वात पित्त कफ आपापल्या मार्गात निर्वेधपणे मोकळे काम करता आहेत, कुठेही व्याधी नाही, अंगामध्ये दोष नाही आहेत. नंतर महत्त्वाचं लक्षण आहे आपल्याला स्वच्छ ढेकर येतोय का? ज्यांना अजीर्ण असतं त्यांना सकाळी सहसा आंबट करपट ढेकर येतात. रात्री खाल्लेली भाजी किंवा रात्री खाल्लेल्या अन्नाचा सकाळच्या वेळेला जर तोंडाला वास येत असेल, श्वासाला वास येत असेल, छोटे मोठे ढेकर पोटातनं येताना जाणवत असतील, तर हे आपल्याला अजीर्ण आहे. आपल्याला अशा ठिकाणी उपवास करणं गरजेचं आहे. प्रसंगी थोडं गरम पाणी प्यावं लागणार आहे, हे आपल्याला समजावं लागतं. आपण हा अनुभव विशेषतः कोबीची भाजी खाताना घेऊ शकतो. कच्ची कोबीची भाजी काही जण ते चायनीज वगैरेमध्ये खाताना बघतो आपण, तर ते आपल्याला नक्की असे घाण करपट किंवा कोबीचे ढेकर नक्की आपल्याला देतात. आपल्याला असे स्वच्छ ढेकर येत आहेत का? नंतर भूक लागून येते आहे का? आता बघा, हे खूप उशिरा आलेलं लक्षण आहे इथे. पहिल्यांदा तर आलेलं आहे मळमूत्र स्वच्छ आहे का, मनाने प्रसन्न आहे का, वातपित्त आणि ढेकर स्वच्छ आहेत का. मग विषय येतो की भूक लागली आहे का. आणि ती कशी लागली तर आवेग, म्हणजे मला जर जोराची लघवीला लागलेली असेल तर मी कुठेही बघेल, नाही मिळालं तर कुठेतरी आडवाटेला लगेच गाडी थांबवेल आणि रस्त्याच्या कडेला जाऊन मी लघवीला बसेल. हा जसा आवेग असतो तसा भुकेचा रोज आवेग आपल्याला खरं येणं अपेक्षित आहे. आपल्याला तो येतो का, हा विषय आपल्याला बघायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं पुढचं आहे की आपला जसा वर्ण ढेकर स्वच्छ यायला हवा, तसा खालनं जो आपला वायू सरतो, ज्याला आपण पाद म्हणतो मराठीमध्ये, पादनं म्हणतो, ती अशी मोकळी हवा सरते का? ती सरली पाहिजे, तर आपली भूक स्वच्छ आहे. नंतर मी मग म्हटल्याप्रमाणे पोटात अग्नी पेटलाय, असा आग पेटलाय, ज्याला आपण हिंदीमध्ये पेट में चूहे दौडणं म्हणतो, असं काही होतंय का? ते होत असेल तर ती भूक खरी आहे. दुसरं महत्त्वाचं, आपली इंद्रिय विशद आहेत का, स्वच्छ आहेत का? तोंड, हातपाय, नाक, कान, डोळे, घसा सगळं स्वच्छ धुतलेलं आहे का? गुळण्या केल्या आहेत का? तोंड धुतलं आहे का? आणि आजच्या घडीला आपण पाहतोय बहुधा अनेक जण आंघोळ पांघोळ न करता खायला बसतात आणि त्यानंतर कधीतरी आंघोळीला जातात. तर आपण कधी असं करू नये. आपण पहिले स्नान करावं, स्वच्छ शरीर करावं आतून बाहेरून, म्हणजे मळमूत्र बाहेर जाऊन स्वच्छ झालं पाहिजे. तसंच बाहेरनं पण आपले सगळे इंद्रिय स्वच्छ पाहिजेत, हातपाय स्वच्छ पाहिजेत, कपडे स्वच्छ पाहिजेत. मग ताटावर आपण बसावं. मग म्हटल्याप्रमाणे अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि जाणीजे यज्ञकर्म हे यज्ञकर्म आहे, तेव्हा आपण सुस्नात असलं पाहिजे. जसं आपण स्वयंपाकाला खरकटी भांडी, चमचे, उष्टे खरकटे आपण घेणार नाहीत, तसं आपलं शरीर पण आपल्याला आतून बाहेरून स्वच्छ हवं जेवणापूर्वी. नंतर हे महत्त्वाचं लक्षण आहे की शरीर गच्च, आळशी, जड, नकोसं झालेलं असं नको. शरीर हे हलकं फुलकं आणि प्रसन्न हवं. तर आपल्याला ही लक्षणं असतील तर हीच ती वेळ असं म्हणण्याची वेळ इथे येईल. आणि ही जेवणाची वेळ आहे, आपण त्याच्याबद्दल बोलतो आहोत. काही जणांना इथे वेगळा राजकीय विषय वाटू शकेल, परंतु जेवणाची ही ती वेळ आहे आणि त्यावेळेस आपल्याला हितकर, आपल्याला पचेल, आपल्याला अंगी लागेल असं काहीतरी चांगलं जेवण आपण जेवावं. आता हे 3 टप्पे आहेत. आपलं पहिलं जेवण आपण जेवतो, ते पचवतो, त्यातनं तयार होणारे मल आणि मूत्र हे सगळे विसर्जन पावतात, मग आपल्याला भूक लागणं ही सामान्य प्रक्रिया आहे.
परंतु हे न होता आपण फक्त जेवतो आहोत, आपण फक्त खातो आहोत, तर मग हे जे यंत्र काम करतं हे कुठेतरी बिघडतं आणि मग बिघडल्यावरती त्यातनं दोष होतात. त्या दोषांनाच आपण पुढे जाऊन रोग म्हणतो. आता हे वाट पाहायला पाहिजे. मी मगा म्हटल्याप्रमाणे पोट साफ होण्याची वाट बघायला हवी आणि भूक लागण्याची पण वाट बघायला हवी. काही जणांना क्षीण येतो. अहो, पोट साफ होतच नाही सकाळी. तुम्ही म्हणाल पहिले पोट साफ झालं पाहिजे मग जेवण, तर आम्ही तर उपाशी राहू. किती दिवस राहू सांगता येत नाही, कारण आम्हाला पोटच साफ होत नाही. तर ही वाट काहीतरी कधीतरी आपल्याला बघावी लागेल. सुरुवात करताना त्रास होईल, पण आपण सुरुवात करूया असं मला नक्की वाटतं. आपल्याला ह्या स्वच्छतेच्या स्थितीमध्ये गेल्याशिवाय अन्न घेऊ नये. ह्या वेळेला आपण जागलं पाहिजे. कसं करता येईल तर हे आपण नक्की करावं. पहिल्यांदा म्हणजे अंघोळ केल्याशिवाय कुठलंही अन्न पाणी घेऊ नये. नाश्ता, चहा, पाणी जे काही आपण घेत असाल सकाळी उठल्या उठल्या ते आपण स्नान झाल्यावरती घ्यावं, अंघोळ केल्यावरती करावं. केवळ भूक लागली आणि मी खायला बसलो असं न होता आपलं त्या अगोदर पोट स्वच्छ झालं आहे का, छान आपल्याला पोट स्वच्छ झालेलं आहे आणि मग जी भूक लागलेली आहे प्रसन्न, अशी भूक ही खरी भूक म्हणावी लागेल. दुसरं, आपल्याला उत्साह आहे का, आनंद आहे का जेवणा अगोदर, हलकं वाटतं आहे का, ह्याकडे आपण हळूहळू आता लक्ष देऊया. आपल्याला गच्च वाटत असेल, पोट डब्बं आहे, आंबट करपट खारट काहीतरी असे घाणेरडे ढेकर येत आहेत आणि मन नाही लागत आहे कुठे, जेवणामध्ये रस नाही आहे, केलं आहे तर खरं पण आता वेळ झाली म्हणून एकदाचं गिळावं. कुठं उपाशी झोपता, काही जणांचा तो पण एक विषय असतो, उपाशी कुठे झोपा म्हणून गिळायचं म्हणून रात्री उशिरा का होईना ते 2 घास खातात आणि मग झोपी जातात. असं काही आपल्याला अपेक्षित नाही आहे. आणि किमान सकाळचा पहिला आहार घेण्यापूर्वी तरी आपण ह्या भुकेची नेमकी वेळ येऊ देऊ असं मला वाटतं. मग म्हटल्याप्रमाणे सकाळचं थोडं कमी पचलेलं असताना संध्याकाळी खाल्ल्याचा एवढा दोष नाही आहे जेवढा दोष तुमचं अगोदरचं खाल्लेलं आदल्या दिवसाचं पचलेलं नाही आहे आणि तरी तुम्ही आजच्या दिवशी सकाळी उठून पुन्हा ताटावर बसता आहात किंवा पुन्हा काहीतरी चहा बिस्किट नाश्ता खायला बसता आहात, तर हा मोठा दोष आहे. आपण किमान सकाळची पहिली खाण्यापिण्याची जी काही वेळ आहे ती तरी नक्की आपली शुद्ध स्वच्छ अशी भूक लागलेली असेल अशी बघू. स्वच्छ म्हणजे आपले मळमूत्र स्वच्छ झालेले हवेत, अंग आपलं स्वच्छ मोकळं धुतलेलं स्वच्छ हवं, नंतर आपल्याला प्रसन्न वाटायला हवं, शरीर हलकं फुलकं असावं आणि आपले ढेकर आणि आपले अधोवायू अपान, ज्याला पान म्हणतो किंवा आपण त्याला पाद म्हणतो, हे स्वच्छ मोकळे झालेले हवे. ह्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवून आपल्या जेवणाच्या वेळा नक्की करूया. अनेकांना वाटेल की अरे हे रोज कोणी बघायचं, रोज कोण हे बारकावे बघणार, असं नाही आहे. तर हे सुरुवातीला तुम्हाला महिना, सव्वा महिना, 2 महिने, 3 महिने लक्षात यायला वेळ लागेल. काही लक्षणं नंतर कळतील, परंतु ही दिशा आपण ठेवूया. हळूहळू तुमच्या जेवणाच्या वेळा आणि तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जेवणाच्या वेळा ह्या एक येतील. म्हणजे भुकेची वेळ आणि जेवणाची वेळ एक यायला तुम्हाला मदत होईल ह्या गोष्टींनी, असं मला नक्की वाटतं. आता आपले काही प्रश्न असतील तर आपण त्याकडे जाऊया. अन्यथा धन्यवाद. आभार.